सगळीकडे सध्या क्रिकेटचा फीवर आहे, T20 फीवर आहे सगळीकडे. आणि भारत आणि विराट असे गणित झालेलं आहे सगळीकडे. तर T20चा फीवर आमच्या थुकरटवाडीत सुद्धा आलेला आहे. त्यांचा आहे T20, आमचा आहे Thu20. म्हणजे थुकरटवाडी 2020 असा एक सामना इकडे आता भरणार आहे. तर Thu20 मध्ये काय घडणार आहे ते बघायचं आहे. पण हा सामना असणार आहे महिलांमध्ये. तर इथे 5 करामती महिला बसलेल्या आहेत आणि मी प्रेक्षकांमधल्या 5 बारामतीच्या महिलांना बोलावणार आहे. तर करामती वर्सेस बारामती असा हा सामना आपण आता रंगवणार आहोत. तर मंडळी, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि तुम्ही बघतच आहात की हा आहे आमचा हा सेट, जिथे आपण खेळणार आहोत Thu20 ओल्ड कप. ओल्ड कप असं लिहिलंय त्याच्यावरती. तुम्हाला वाटेल की हे चुकलंय की काय. ते ओल्ड कप कारण तो खूप जुना कप आहे आमच्या गावातला, त्याच्यामुळे आम्ही त्याचं नाव ठेवलं ओल्ड कप. तर हा ज्यांनी आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी गावामध्ये जे क्रीडा स्पर्धा भरवतात ते आमच्या गावचे सरपंच आणि या गावच्या ग्रामसेविका फारुळेबाई यांना मी आमंत्रित करतो. या आपल्या गावामध्ये हा जो काही सामना भरवलेला आहे त्याला माझ्याकडनं आणि सरपंच साहेबांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि मी 5वीला जेव्हा होते तेव्हा 5वी पासून कशाला सांगून राहिले? 5वी पासूनची काय गरज आहे? 2 दिवसापूर्वी सांगा. चला काम करा. चला. तर 2 दिवसांपासून सरपंच आणि मी आम्ही दोघं बी एकत्रच होतो. अरे दौरा आता सरपंच कार्यक्रमाचं उद्घाटन करतील अशी मी त्यांना उद्घाटन करून टाकायचं. सुरू करा कार्यक्रम. तर स्वतः सरपंच साहेब या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. काय उद्घाटन रिबिन कुठे आहे? रिबिन 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 तर स्वतः सरपंच साहेब काय करता तुम्ही? नाही तर काय आहे? आहो सुटल ना. ए फोटोवाला कोण आहे रे? जरा क्लोज फोटो हळू निघाल. हळू. या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. करामती टीम मध्ये असणार आहेत आज आपल्या तुकरटवाडीमध्ये आलेल्या 5 करामती कलाकार महिला. त्यांना या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. आणि आता बारामतीतून कोण असणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण तो प्रश्न झी मराठीने सोडवलेला आहे. त्यांनी 5 महिलांची विशेष निवड केलेली आहे. त्यांना या मंचावरती आमंत्रित करतो, ज्या बारामतीच्याच आहेत. तुम्ही त्यांना ओळखत असालच. जोरदार टाळ्या सौ संगीता काकडे, निधी मोता, सारिका गोसावी, उज्ज्वला पवार आणि श्रुती पाटील यांच्यासाठी. तर परीक्षक म्हणून या मंचावरती मी आमंत्रित करतो संजय मोने सरांना. या सर. नमस्कार सर. कुठल्या पिक्चरात म्हणले तुम्ही? नाव ठरायचं आहे त्याचं अजून. पछाडलेला मध्ये होते ना? पछाडलेला मध्ये नव्हते ते. हो. तुम्हाला ना नॉलेज नाहीये फळेबाई. हिरवा कुंकू मध्ये होते. नंतर शेवटी साप बनतात ते हेच. असं काय नाही. तरी एवढं बघितल्यासारखं वाटत होतं मला सर. असं नाही सर. बापरे. बघा आता नाक काढून बसलेले आहेत ते. बस थांबा. आता आज या ठिकाणी संजय मोन्याको सर आपल्याला भेटीला आलेले आहेत. तर कोण? संजय मोन्याको सर. संजय मोने. असो आनंद निगडीची हुबेहूब नक्कल करणारे संजय मोने या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे स्वतः खूप विनोद करून दुसऱ्याला हसवणारे, पण दुसऱ्याच्या विनोदावर अजिबात न हसणारे मोने सर या ठिकाणी आलेले आहेत. तर अतिशय सुंदर चेहऱ्याच्या घरीचा ओक या ठिकाणी आलेले आहेत. मॅडम कोण? तुमचं नाव असं घरीजा का ठेवलं असेल? घरीजा काय? गिरिजा. सर असू द्या, काय हरकत नाही. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का कॅडबरी कदम या ठिकाणी आलेले आहेत. तर यांचं नाव पण कॅडबरी आहे आणि कॅडबरी एवढेच ते आहेत. तर कॅडबरी कदम या ठिकाणी आलेले आहेत.
भाऊ कदम यांच्या पुत्री ह्या कॅडबरी कदम या ठिकाणी आलेल्या या. आहेत. ह्या आपला या भाऊ कदम यांच्या सुपुत्री अरे ह्या आहेत. पण भाऊ कदम पण ग्रेट म्हणजे केवढा ग्रेट माणूस, त्यानं स्वतःच्या पोरीचं नाव कॅडबरी ठेवलं पण रंग आपल्याकडे ठेवून घेतला. तर अशा कॅडबरी मॅडम या ठिकाणी आलेल्या कादंबरी. आहेत. स्वाती चटणीस मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तर चिटणीस चिटणीस आहे का सगळेच कसं आयला, नाही काय झालं, मी हातावर लिहून आणलं होतं पण ते मोडलं ना, त्याच्यामुळे जरा ते प्रॉब्लेम मळणं कमी केलं की ते ना नाही, वेळात नाही. राहतील. हा त्याच्यामुळे ते तर असं स्वाती मॅडम एवढ्या धडपड तुम्हाला सांगतो, कलावंत लोक असं फील्डमध्ये असे धडपड करतात पण त्या स्वतः घरामध्ये धडपड करतात. तर असं द्या अशा मॅडम आलेल्या आहेत, त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत करू. तर आज आणखीन तराजू देशमुख पण या ठिकाणी आलेले आहेत. काय? तर काय काय तराजू देशमुख तराजू नाही हो मग रुचिता. पण असू द्या, मॅडमचा परिचय म्हणजे तुम्हाला सांगतो, मॅडम म्हणजे खास ह्या बाल कलाकारापासून आपलं त्यांनी जीवनाची कारकीर्द सुरू केली आणि आजही त्या बाल कलाकारच वाटतात. हे त्यांचं भाग्य आहे. आणि हा संपन्नता जोगळेकर या ठिकाणी आलेल्या आहेत. हा संपन्नता नाही, संपदा जोगळेकर मॅडम. तुम्हाला माहिती नाही कोण आहे त्या? मग राशी भविष्य सांगता तुमचं भविष्य बिघडून टाकतील त्या. आपण नेहमी बघितलेलं आहे त्यांचा की शरद उपाध्यांच्या बाजूला बसून त्यांना नेहमी ते मार्गदर्शन करत असतात. तर अशा मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तर सगळ्यांचं स्वागत या फुकरटवाडीमध्ये माझ्यातर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आमच्या ज्या भगिनी आहे खास बारामतीहून या फुकरटवाडीत आलेल्या आहे, आमच्या सगळ्या भगिनींचं मी स्वागत करतो. संजय मोने सर इथे परीक्षक आहेत पण 3 खुर्च्यांचा सेट होता त्यामुळे आणखीन दोघांना बोलवायलाच लागणार आहे आपल्याला. तर तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक जज येणार आहे तिथे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी कशाला सांगू, येऊ द्या ना त्यांनाच. या संजू, कसा आहेस तू? किती वाढलास? साबळे, मी यांच्याकडे कामाला होते पहिल्यांदा. अच्छा, तुम्ही यांच्याकडे पण काम केलंय? हो, मी आयुष्यात पहिल्यांदा कामाला लागले ती यांच्याकडे. बर. हेच माझे पहिले आयटम. हा? मालक 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 म्हणावं. हो, खरंच अग्रवाई, स्वस्तात सुटलो मी. कशी आहेस तू? मजेत आहे. तू कशी आहे? अरे मस्त मजेत. एक नंबर झोपाळू बाई आहे. तिथं एका ठिकाणी बसेल तिथं झोपेल. हो. मग हेअरस्टाईल बघ, वा मस्त. मस्त नाही, चुकून झालंय ते. कसं काय? आधी चांगले लांब केस होते, आवड मग? त्यांना लांब केसाची. मग गेले सलून मध्ये, हा. बसले, झाले, झोपली. मग कटिंग करता 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 इथपर्यंत आलं तेव्हा जाग आली. म्हटलं थांब बाबा, नको कापू याच्या पुढं. हा. अहो 2 वेळा वैभव मंगले व्हायचे वाचले. असं धडपड नको तिथं धडपड घेत आहे. मी मराठी, झी मराठी.